राशीसाठी जुलै 2026 बद्दल एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये तुमचं नशीब आणि तुमचा संयम या दोन्ही गोष्टी टेस्ट केल्या जाणार आहेत. हा महिना वरून तुम्हाला खूप सुंदर दिसणार आहे. लोक तुमचं भरभरून कौतुक पण करतील आणि तुमची कामं ही पुढे जाताना पण तुम्हाला दिसतील. परंतु तुमच्या आयुष्यामध्ये एक इनविजिबल प्रेशर वाढणार आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट माहिती आहे का काय घडेल? तर या महिन्यामध्ये नुकसान हे बाहेरून होणार नाही, तर ते तुमच्या स्वतःच्या इमोशन्समुळे होऊ शकतं. तर तुम्हाला खूप खबरदारी घ्यायची आहे. आता आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी नेमका कसा असणार आहे ते आपण पाहूयात. पैशांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर जुलै महिन्याची सुरुवात ही खूपच आशादायक अशी असणार आहे आर्थिकदृष्ट्या. कारण तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला मिळू शकतील. कोणाकडून तरी आर्थिक मदत तुम्हाला मिळू शकेल, जी तुम्हाला खूप गरजेची आहे या महिन्यामध्ये. आणि विशेष करून तुमचं आर्थिक कॉन्फिडन्स वाढणार आहे. परंतु 8 ते 14 जुलै दरम्यान तुम्ही एखादा इमोशनमध्ये आर्थिक निर्णय घेऊ शकतात. एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता, लोन घेऊ शकतात किंवा ब्लाइंडली कोणावरही विश्वास ठेवू शकतात आणि याच गोष्टीमुळे तुमचं आर्थिक नुकसान हे होऊ शकतं. 20 जुलैनंतर तुमच्यासाठी अचानक धनलाभाचे योग दिसत आहेत. या महिन्यामध्ये पैसा टिकवणं हेच तुमचं सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे. आता व्यावसायिकदृष्ट्या हा महिना कसा आहे तर तुम्हाला खूपच अलर्ट राहायचं आहे. कारण कोणीतरी तुमच्यावर क्वाइटली लक्ष ठेवून आहे, म्हणजे तुमच्या बिझनेसवर, तुमच्या स्ट्रॅटेजीवर, तुमच्या कल्पनांवर. म्हणजे असं की कोणीतरी तुमचं सर्व काही कल्पना असतील, तुमची काही एक व्यवसाय करण्याची पद्धत असेल, ते सगळं काही कॉपी करण्याचा प्रयत्न पण करतील. सोबतच या महिन्यामध्ये एखादा पार्टनरशिपसाठी तुम्हाला कोणीतरी अप्रोच करू शकतं, परंतु त्यांचा मोटिव्ह समजून घ्या. एखाद्या वेळेस सेल्फिश मोटिव्ह पण असू शकतो. तर खूप खबरदारी घ्यायची आहे. जर पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणार असाल तर डॉक्युमेंट्स आणि वर्बल प्रॉमिसेसवर अजिबात ब्लाइंडली ट्रस्ट करू नका. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये एक मोठी अपॉर्च्युनिटी नक्कीच दिसू शकेल, परंतु ती अपॉर्च्युनिटी तुम्ही घेत असताना 3 वेळा विचार करा. म्हणजेच व्यावसायिकदृष्ट्या हा महिना थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे असं म्हणायला हरकत नाही. तुमचे हितशत्रू कोठूनही तुमच्यावर हल्ला म्हणजेच करू शकतात. डायरेक्ट हल्ला करतील असं नाही, परंतु तुमच्यावर लक्ष ठेवून असतील, पाळत ठेवून असतील. तर तुम्हाला या महिन्यामध्ये खूपच सावधान राहायचं आहे. आता नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना कसा आहे तर पहा, खूपच बिझी शेड्यूल्ड असणारा हा महिना आहे. तुम्ही खूप बिझी असणार आहात. कामाचं प्रेशर तुमच्यावर खूप असणार आहे. तुम्ही खूप मेहनत करत आहात, कष्ट करत आहात, परंतु तुमचं मन हे विचलित असणार आहे. कारण तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न येईल की मी एवढं काही एफर्ट्स करत आहे, मी एवढं काही काम करत आहे, मग मला का कोणी रेकग्नाइज करत नाही, माझ्यावर का कोणी लक्ष देत नाही. परंतु हे तुमचा विचार थोडंसं चुकीचं ठरू शकतं. कारण तुमच्यावर पण तुमचे वरिष्ठ अधिकारी असतील, आसपासचे मंडळी असतील, हे लक्ष ठेवून असतील आणि ते पण बारकाईने. त्याच्यामुळे तुम्ही जे काही तुमचं काम करत आहात ते तुम्ही करत राहा, कारण त्याचं फळ हे तुम्हाला महिन्याच्या शेवटी नक्की पाहायला मिळणार आहे. जसे की तुम्हाला आवडत्या ठिकाणी बदली होऊ शकते किंवा तुमच्या प्रमोशनची चर्चा होऊ शकते किंवा पगारीमध्ये वाढ हे नक्कीच होऊ शकते किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी काहीतरी बदल होऊ शकतात. तुमची एखाद्या डिपार्टमेंटवरून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये बदली होऊ शकते. तर ह्या काही गोष्टी होऊ शकतात, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा संयम हा शेवटपर्यंत ठेवायचा आहे. आणि विशेष करून 23 ते 29 जुलैचा जो काळ आहे, या काळामध्ये नक्कीच तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते. जसं की मी म्हटल्याप्रमाणे प्रमोशन असेल, रोल चेंज असेल किंवा बदली असेल. असं काही झालं तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, तुमच्या जीवनामध्ये अचानक काही प्रॉब्लेम सुरू झाले असतील, प्रश्न आले असतील, अडचणी असतील आणि तुम्हाला या सगळ्यांची उत्तरं हवी असतील, तर नक्कीच तुम्ही तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करून घ्या आणि त्याच्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत नक्की संपर्क साधू शकता. आता जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी मात्र हा महिना खूपच चिंताजनक असणार आहे, चढ उताराने भरलेला असणार आहे. कारण वरवरून तुम्हाला तुमचं नातं हे खूप स्टेबल दिसेल, व्यवस्थित दिसेल, चांगलं दिसेल, परंतु आतून
म्हणजे तुमच्या नात्यामध्ये एक कम्युनिकेशन गॅप असणार आहे. म्हणजे तुम्ही कोणीही बोलत नाही आहात. तुम्हाला वाटतं की तुमच्या पार्टनरने सुरुवात करावी आणि त्यांना वाटतं की तुम्ही सुरुवात करावी आणि त्याच्यामुळं गॅप हे वाढत जाऊ शकतं. तुमच्या नात्यामध्ये तुम्ही दोघंही एकमेकांची वाट पाहत आहात, परंतु पहिला शब्द हा कोणीच बोलत नाही आहे. आणि हा जो सायलेन्स आहे तो तुमच्या नात्यामध्ये सगळ्यात मोठं अंतर निर्माण करू शकतं. तर काळजी घ्या. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी मात्र प्रपोजल्स येण्याची शक्यता दाट आहे. तुम्हाला समोरची पार्टी आवडेल, त्या घरच्यांची पण पसंती कळेल, सर्व काही एकदम पॉझिटिव्हली चाललंय असं तुम्हाला वाटेल. परंतु सत्य आणि यामागं जे काही घडत आहे ते काहीतरी विपरीत असणार आहे. कारण या महिन्यामध्ये आकर्षण आणि सत्य हे वेगवेगळं असू शकतं. तुम्हाला एखादं प्रपोजल आवडू शकतं, अट्रॅक्टिव्ह वाटू शकतं, परंतु त्याच्या मागील सत्य हे वेगळं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची खबरदारी घ्या. जर तुम्हाला कोणाही पसंती तुम्हाला कळवली असेल तर त्यांच्याबद्दल सर्व माहिती जाणून घ्या आणि मगच लास्ट डिसिजन घ्या. लगेचच कोणत्याही निर्णयावर जाऊ नका. आता विद्यार्थी वर्गासाठी हा महिना कसा असणार आहे तर बघा, खूपच काळजी करणारा असणार आहे. कारण या महिन्यामध्ये तुमच्या एकाग्रतेमध्ये खूपच अडथळे येण्याची शक्यता आहे आणि या महिन्यात सगळ्यात मोठी लढाई ही तुम्हाला तुमच्या इमोशन्स असतील, मन असेल आणि मोबाईल डिस्ट्रॅक्शन यांच्यासोबत असणार आहे. म्हणजे तुम्ही प्रयत्न खूप करणार आहात कॉन्सन्ट्रेशन करण्याचा, परंतु या काही सोशल मीडिया असतील, जे काही बाहेरचे डिस्टर्बन्स असतील ते तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करू देणार नाहीत. मग तुम्हाला इथे त्याच्यासाठी काहीतरी उपाय करावे लागतील. आणि जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना अभ्यासाच्या ठिकाणी असेल किंवा ते जिथे काही राहत आहेत त्या ठिकाणी अचानक अडचणी निर्माण होऊ शकतात, अभ्यासामध्ये व्यत्यय येऊ शकतात, तुम्हाला पाहिजे तसे परिणाम या महिन्यामध्ये मिळणार नाहीत. तर तुम्हाला खूप प्रत्येक पाऊल विचार करून टाकायची गरज आहे या महिन्यामध्ये. आणि रात्री उशिरापर्यंत जागरण करणे शक्यतो टाळा. पहाटे उठून अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे थोडंसं मन शांत राहील, एकाग्र राहील. जे कोणी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत तर त्यांच्यासाठी पण मी म्हटल्याप्रमाणे प्रयत्न तुम्हाला अजून जास्त वाढवावे लागतील. कारण मनासारखे परिणाम या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता थोडीशी कमी दिसत आहे. आता महिला वर्गासाठी मात्र हा महिना कसा आहे तर बघा, ह्या महिन्यामध्ये तुमची इंट्युशन पॉवर जी आहे ती खूपच स्ट्रॉंग असणार आहे. तुम्हाला सतत आतून काहीतरी जाणवत राहणार आहे की माझ्याकडून कोणीतरी दुखावलं जाईल. त्यामुळे तुम्ही शक्यतो शांत राहणार आहात या महिन्यामध्ये आणि तसंच काही तुम्हाला सतत जाणवणार आहे की काहीतरी चुकीचं घडेल, काहीतरी चुकीचं घडेल. मग यामुळं नेमकं तुम्ही कसं रिॲक्ट करणार आहात हे तुमच्यावर आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट घरामध्ये पॉझिटिव्ह झाली असेल किंवा निगेटिव्ह झाली असेल, त्याला तुम्ही कशी प्रतिक्रिया देणार आहात त्याच्यावरून तुमच्या घरातील शांतता असेल, हे सगळं काही अवलंबून आहे. कारण या महिन्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट घडू शकते ती म्हणजे फक्त तुमच्या बोलण्याने तुम्ही कुटुंबातील कोणाचं तरी मन नक्की दुखवू शकता. मग त्याच्यामुळं आता तुमच्यावर आहे की तुम्ही कसं वागणार आहात या महिन्यामध्ये. तुम्हाला विशेष करून 12 ते 18 जुलैचा जो काळ आहे या काळामध्ये तर खूप शांत राहायचं आहे, क्रोधावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि जे काही घडत आहे ते शांततेने पाहायचं आहे. नाहीतर त्याचे विपरीत परिणाम होऊन तुमचं नुकसान होऊ शकतं. जे कोणी वर्किंग वुमन आहेत त्यांना पण त्यांच्या कामाच्या ठिकाणी थोडासा मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे, तर त्याची काळजी घ्यावी. ज्येष्ठ व्यक्तिवर्गासाठी मात्र आरोग्याची काळजी घेणारा हा महिना आहे. BP असेल, झोपेच्या समस्या तुम्हाला त्रास देतील, अपचनाचे त्रास तुम्हाला होतील आणि विशेष करून तुम्हाला तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीबद्दल सतत चिंता राहणार आहे आणि त्यामुळे तुमचं मन हे अशांत राहील आणि त्याचा परिणाम हा नक्कीच तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. आता तुमच्यासाठी काही शुभ गोष्टी मी सांगणार आहे. जसं की तुमच्यासाठी काही शुभ तारखा आहेत. या तारखेला तुम्ही कोणतंही महत्त्वाचे काम करू शकतात, शुभ काम करू शकतात, घरामध्ये एखादं धार्मिक कार्य करायचं आहे ते करू शकता. आणि त्या तारखा आहेत 2, 5, 9, 14, 20, 24 आणि 28. या तारखा तुमच्यासाठी डेस्टिनी ॲक्टिवेशन डेट्स आहेत. आता काही अशुभ दिवस पण आहे. या दिवशी शक्यतो तुम्हाला शांत राहायचं आहे, दैनंदिन जे काही काम आहे ते करायचं आहे, कोणताही महत्त्वाचा निर्णय त्या दिवशी घ्यायचा नाही. आणि त्या अशुभ तारखा आहेत 7, 13, 26 आणि 18 तारीख. या तारखेला शक्यतो जे काही चालू आहे ते फक्त तुम्ही पाहायचं आहे. तुमच्यासाठी शुभ रंग आहे निळा, शुभ वार आहे शुक्रवार, शुभ अंक आहे 6,
शुभ दिशा आहे पश्चिम दिशा. तूळ राशीचा स्वामी आहे शुक्र आणि या महिन्यामध्येच शुक्र महाराज तुमच्या इमोशन्सला ॲम्प्लिफाय करणार आहेत. जर तुम्ही तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवला तर प्रेम, पैसा आणि रिस्पेक्ट या तिन्ही गोष्टी तुम्हाला या महिन्यामध्ये मिळू शकतात. पण जर तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तर एकच डिसिजन तुमच्या आयुष्यामध्ये परमनंट लेसन बनू शकतं, हे लक्षात ठेवा. हा महिना तुमच्यासाठी वरून खूपच सुंदर दिसणार आहे, परंतु तुम्हालाही माहिती आहे प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोनं नसते. तुम्ही जर योग्य व्यक्ती ओळखला तर नशीब हे तुमच्या बाजूने उभं राहील. नाही तर एक इमोशनल चूक तुमचं सगळं नशीब बदलून टाकेल. तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करून हवं असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क साधू शकता. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.